पहिल्या वचनामध्ये आपण वाचणार आहोत. काय म्हटलेलं वाचूया. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया. पौल असा एक महान परमेश्वराचा सेवक आम्ही बायबलमध्ये पाहतो आणि त्याच्याकडून जे बोध किंवा त्याच्याकडून जी शिकवण आहे त्यामध्ये नुसार आम्ही पाहणार आहोत की आम्ही पौलाकडून जे परमेश्वर आम्हाला शिकवतो ते कडून आम्ही शिकणार आहोत की देवाने आम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आम्हाला आता क्रमवारप्रमाणे आपण काही गोष्टी पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या गोष्टी महान कार्य त्याला म्हटलं जातं. आम्ही ते महान कार्य प्रथम त्या प्रत्येक गोष्टीला महान कार्य म्हणून समजलं किंवा त्याला गणलं पाहिजे. हालेलुया. महान कार्य कोणकोणती आमच्या लाईफ मध्ये देवाच्या लोकांना महान कार्य कोणकोणती हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आज आपण 3 महान कार्याबद्दल शिकणार आहोत जे पवित्र परमेश्वराच्या वचनानुसार देवाच्या सेवकांनी जे पौलाने फिलिप्पीच्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 3रं वचनामध्ये जे आम्हाला त्या वचनामध्ये 3 गोष्टी बोध आहेत. 3 गोष्टी त्या 3 गोष्टीचं कार्य जे आमच्या जीवनामध्ये त्याला महान कार्य आम्ही त्याला नाव देऊ. प्रेज लॉर्ड. काय नाव देऊ? महान कार्य. आणि त्या महान कार्याला करण्यासाठी महत्वाची गोष्ट 3रा अध्याय 3 वचन वाचून तुम्हाला समजेल. हा. कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देवावर भरोसा न ठेवणारे. हालेलुया. मला सांगा. प्रेज लॉर्ड. तर लक्षात घ्या 3 गोष्टी या ठिकाणी आहेत. तर मराठीमध्ये थोडंसं भाषांतर वेगळं आहे पण इंग्लिश मध्ये जर तुम्ही बायबलमध्ये वाचलं की पहिला जो मुद्दा आहे की देवाची सेवा, देवाची वर्शिप म्हणजे सेवा आहे. आमेन. देवाची आराधना वर्शिप म्हणजे काय? सेवा आहे. पण ती आराधना परमेश्वराची सेवा ही सगळ्यात महान कार्य लाईफ मध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. आणि ती सेवा कशी करायची तर बायबल सांगतं की देवाच्या आत्म्याने सेवा करणारे. कुठली सेवा करणारे? आम्ही देवाच्या आत्म्याने सेवा करणारे लोक आहोत. देवाच्या आत्म्याने सेवा करा बायबल सांगतं. देवाच्या आत्म्याने आराधना करा. बायबल सांगतं की योहान 4:24 मध्ये म्हटलेलं आहे देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया. देव आत्मा आहे आणि त्याची आराधना कशी केली पाहिजे? आत्म्याने आणि खरेपणाने. बायबल मध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर म्हणाला की मी बाहेर रूप पाहत नाही, बाहेरल्या गोष्टी पाहत नाही, बाहेर किती डिग्री वाला तुम्ही मनुष्य आहात, किती तुम्ही नाही का बाहेर कशा आहात किंवा कशा प्रकारचं पद आहे तुमचं, कशा प्रकारचं तुमचं जगात मान आहे, सन्मान आहे, या सगळ्या गोष्टी परमेश्वर बघत नाही. पण परमेश्वर आतमध्ये बघतो, अंतःकरणामध्ये बघतो. आत्म्याने देवाची आराधना जी आहे ती आराधनाकडे परमेश्वर बघतो आणि त्यामध्येच तो परमेश्वर उतरतो आणि आशीर्वादित करतो. लक्षात घ्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर पहिलं महान कार्य काय की देवाची सेवा करणं, देवाची आराधना करणं. सकाळी उठल्यानंतर आमच्या जीवनामध्ये पहिलं महान कार्य आम्ही केलं पाहिजे ती म्हणजे देवाची आराधना करणं, देवाची स्तुती करणं. आणि ती कशी करणं? आत्म्याने खरेपणाने. हालेलुया. मग आत्म्याने करायला का सांगितलंय? कारण आत्मा जो आहे देवाचा, जो देवाने आम्हाला दिलेला आहे तो आत्माच आम्हाला खऱ्या प्रकारे देवाची आराधना करायला चालवतो. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 26 वचनामध्ये म्हटलेलं आहे की आत्माच आम्हाला अशक्तपणामध्ये हातभार लावतो. पटकनी आपण काढणार आहोत रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 26 वचनामध्ये म्हटलेलं आहे. हा. तसे आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. आत्मा स्वतः अनिर्वाच्या कन्याने मध्यस्थी करतो. हालेलुया.
आत्म्याने सेवा का करा, आत्म्याने आराधना का करा, की आत्माच आम्हाला हातभार लावतो प्रार्थना करण्यासाठी. जेव्हा आम्ही अशक्त होतो, जेव्हा आम्ही हताश होतो, जेव्हा आम्ही निराश होतो, जेव्हा आम्ही कोणती गोष्ट आमचा मूड चेंज होतो, पण त्या मूडवर नाही, पवित्र आत्म्याच्या द्वारे जर आम्ही प्रार्थना आराधना केली, अन्य भाषा बोलायला सुरुवात केली, देवाच्या अन्य भाषेमध्ये देवाची स्तुती करायला सुरुवात केली, तरी सगळ्यात मोठं महान कार्य लक्षात घ्या. हालेलुया. पेंटिकॉस्टच्या दिवशी परमेश्वराने पवित्र आत्मा पाठवला आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा सगळ्यावर उतरला आणि सगळे नवे नवे भाषा बोलू लागले. अन्य भाषा ही काय? आत्मा आपल्यामधून प्रार्थना करतो. अन्य भाषेची जी प्रार्थना जी आहे ना, ही आपल्यामधला आत्मा तो प्रार्थना करतो. अन्य भाषेची प्रार्थना आणि कशासाठी प्रार्थना केली पाहिजे आम्हाला माहित नाही, आमच्या बुद्धीला कधी कळत नाही कशासाठी केली पाहिजे, पण देवाच्या आत्म्याला प्रार्थना करायला कळतं. मला देवाचा आत्मा प्रार्थनेचा आत्मा आहे, देवाचा आत्मा आराधना करण्याचा आत्मा आहे. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्याला तो आराधना करायला पुढे घेऊन येणार. प्रेज लॉर्ड. त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तो आत्म्याने खरेपणाने सेवा करणार, आत्म्याने खरेपणाने परमेश्वराची स्तुती करणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता बुद्धीचं गाणं गातो आपण, तसं नाही का, काही गाणी नाही का 2-3 कडवे, पण त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे हे आहे, जेव्हा आत्म्यामध्ये भरून अन्य भाषामध्ये प्रार्थना आराधना करणं. हालेलुया. आत्म्यामध्ये भरून अन्य भाषेमध्ये काय करणं? प्रार्थना करणं. बायबलमध्ये 15 वचनमध्ये लिहिलं आहे, 8 ते 15 वचन. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या वेळी आपण आप्पा बाप्पा असे हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला तो आत्मा कसा दिलाय? देवाला हाक मारण्यासाठी आत्मा दिलेला आहे. आणि मग पहिलं महान कार्य काय? देवाच्या आत्म्याने चालणं, देवाच्या आत्म्याने आराधना करणं, देवाच्या आत्म्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सेवा करणं. पहिलं महान कार्य आत्म्याने सेवा करणं. आणि म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला मदत करतो. आणि पुढे 27 मध्ये म्हटलेलं आहे, अंतर्यामी पालकणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे ठाऊक आहे, कारण हा पवित्र आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना मध्यस्थी करतो. कुठल्या मर्जीप्रमाणे? म्हणा, देवाच्या मर्जीप्रमाणे. पहिलं प्राधान्य महान कार्यामध्ये काय आहे, की देवाच्या आत्म्याने सेवा करणारं जीवन. मग देवाचा आत्मा काय करतो? तो हातभार लावतो. देवाचा आत्मा तुम्हाला देवाच्या मर्जीने चालवतो. आता सेवा करायची म्हटलं, काय करायचं? मग तुम्ही शनिवारपासून मला फोन करायला सुरू केलं, पास्टर पापाची हिरवळ भुरळ पडली का? आम्ही पास्टर माझी इच्छा आहे की तुम्ही येशू मेरा नाम सबसे ऊंचा करा. मग अशा 10 मात्रा लिस्ट. पास्टर माझी इच्छा आहे की मला कुणी नाही ते असं गाणं आहे ना, ते तुमचं गाव. हालेलुया. मग कोणतरी मग वचनामध्ये पास्टर असं करा, मी फॅमिलीला गेलो होतोय आणि पाहुण्याला गेलो होतोय, असं वचन द्या, असला तो विषय घ्या बघा, ते असे आहे तसे आहे असं बोला. ही मर्जी कोणाची झाली? माणसाची. प्रेज लॉर्ड. माणसाच्या म्हणण्याप्रमाणे पास्टर असं वचन घ्या, पास्टर एकही गाणं मला आवडतं घ्या. सगळ्याचं आवडतं गाणं गायला लागलं का त्या टाइमच करायचा. हालेलुया म्हणतात. पण देवाच्या आत्म्यामध्ये देव काय म्हणतोय, की देवाच्या आत्म्याने सेवा करा म्हणजे काय? तो देवाचा आत्मा माणसाच्या मर्जीप्रमाणे सेवा करणार नाही, तो देवाचा आत्मा देवाच्या मर्जीने तुमच्यात सेवा करणार. हालेलुया बोला. तो देवाचा आत्मा तो गाणं सुचवणार कुठलं गाणं गायचं, तो देवाचा आत्मा सुचवणार कुठलं वचन घ्यायचं. प्रेज लॉर्ड. कसं वचनात दुसरं बोलायचंय. आमेन. आणि म्हणून पहिलं जे महान कार्य आहे वचनाद्वारे नाही का, म्हणजे आत्म्याने सेवा करणं. काय करणं? आणि पौलाच्या जीवनामध्ये हेच पौलाचं जीवन होतं, की तो आत्म्याने सेवा करायचा. तो अन्य भाषाविषयी लिहिणारा पौलच आहे, पवित्र आत्म्याविषयी जास्त लिहिणारा कोण आहे? पौलच आहे. आणि जास्त पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला शिकवणारा, आत्म्यात प्रार्थना करायला शिकवणारा तोच आहे. आमेन म्हणा. आणि म्हणून यहोवाच्या पुस्तकामध्ये त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये 20 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की यहोवाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि 20 वचनामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी वाचतो मी, असं म्हटलेलं आहे 20 वचनामध्ये की प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची काय करा? रचना करा.
पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. मनाशी चला, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. बघा, विश्वासातूनची रचना करा, पण तुम्ही कशी प्रार्थना करा? पवित्र आत्म्याने काय करा? आता पवित्र आत्म्याने प्रार्थना करायची म्हटल्यानंतर काय करणार? पवित्र आत्म्याने प्रार्थना म्हणजे अन्य भाषेने प्रार्थना करणार. मग कदाचित तुमचे विचार तुम्हाला डिस्टर्ब करतील आत्म्याने प्रार्थना करता, पण तरी थांबायचं नाही. मला काय इकडे तिकडे विचार येतील, तरी थांबायचं नाही. अन्य भाषा चालू ठेवायची. का? मन जरी मनातले विचार जगातले येत आहेत, पण आतला आत्मा थांबत नाही. त्याच्यात मला बाहेरचे विचार आत्म्याला डिस्टर्ब करू शकत नाही, पवित्र आत्म्याला डिस्टर्ब करू शकत नाही. तुम्ही चालू ठेवू शकता. रिखादा राबा शाबा राबा हालेलुया असं नाही का, परत स्तुती करू शकता. तो आत्मा प्रार्थना करतो. इथं वचन काय सांगतं? पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. कशी प्रार्थना करा? तुम्ही शब्दाने ज्ञानाने कुठवर प्रार्थना करा? बायबल सांगतो 2 कोरिंथी आणि त्याचा 3रा अध्याय 17 वचनामध्ये म्हटलेला आहे, देव आत्मा आहे. म्हणा, देव आत्मा आहे. 17 वचनामध्ये म्हटलेला आहे, प्रभू आत्मा आहे. म्हणा, प्रभू आत्मा आहे. म्हणा, देव आत्मा आहे. आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. प्रेज लॉर्ड. आत्म्याने सेवा का करा? आत्म्याने देवाची आराधना करा. देव आत्मा आहे. परमेश्वर कुठलं झाड नाही, परमेश्वर कुठली बिल्डिंग नाही, परमेश्वर कुठला दगड नाही, परमेश्वर आत्मा आहे. आमेन. म्हणून तो कुठली दिसतंय का? कुठलं चित्र कुठलं दिसतं का तुम्हाला? कुठला वस्तू नाही, कारण वस्तू ही परमेश्वर नाही. ही वस्तू निर्माण करता जो देव आहे तो आत्मा आहे. हालेलुया. आणि तो आत्मा आहे, आणि जिथे कुठून त्याचा आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. म्हणून आत्म्याने पहिलं महान कार्यामध्ये कुठले तर आत्म्याने सेवा करणं, आत्म्याने प्रार्थना करणं, आत्म्याने नाही का स्तुती करणं, सेवा करणं. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी अजून एक वचन काढूया. स्तोत्र संहिता त्याचा 50वा अध्याय आणि 13 वचन वाचूया. आत्म्याने आराधनेविषय, देवाची स्तुती विषय. या ठिकाणी म्हटलेलं आहे, बैलाचे मांस मी खाणार काय? देव म्हणतो, तुम्ही बैलाचे मांस खाणार काय? मला बैलाचे बोकडाचं रक्त तुम्ही पिणार काय? नाही, मला बैलाचं मांस मी खाणार नाही, बोकडाचं रक्त मी पिणार नाही. पण देवाला काय म्हटलेलं आहे? आभार रूपी यज्ञ कर. हालेलुया. ते कसं कर? आत्म्याने कर. आता आत्म्याने खरेपणाने कर. देवाची इच्छा आहे असे उपासक असावे, असे आराधक असावे जे आत्म्याने खरेपणाने त्याची सेवा आराधना करतील. हालेलुया. आणि मग या ठिकाणी देवाला आभार रूपी यज्ञ कर, परत आपले नवस फेड आणि संकट समय माझा धावा कर. मी तुला मुक्त करीन आणि तू माझी गौरव करशील. प्रेज लॉर्ड. तू माझा गौरव करशील. माझा गौरव करायला आमच्या जीवनामध्ये पहिलं महान कार्य काय की चर्च मध्ये आल्यानंतर आम्ही देवाचं गौरव करायला येतो. देवामध्ये आत्म्याने खरेपणाने त्याची आराधना करायला येतो. चर्च मध्ये आराधनेचा वेळ चुकू नये, कारण सगळ्यात महान कार्य आत्म्याने देवाची सेवा करणं म्हणजे वर्शिप करणे. हालेलुया. पण इंग्लिश मध्ये तुम्ही वचन म्हटलेलं आहे, वर्शिप गॉड इन द स्पिरिट. हालेलुया. वर्शिप गॉड इन द स्पिरिट म्हटलंय. आणि त्याच्या पुढचं आपण ते मराठीत वेगळं पण इथं म्हटलंय, रिजॉइस इन ख्राइस्ट जीसस. म्हणजे येशू मध्ये दुसरं महान कार्य काय? आनंद प्रभू मध्ये करणं. हालेलुया. रविवारी का जायचंय? मला देवाचं गौरव करायचं आहे, मला त्याचे आभार मानायचे. आठवडाभर मला सांभाळ, मला जाऊन गीत गात असताना टाळ्या वाजून आनंद करायचा आहे, टाळ्या वाजून मला धन्यवाद करायचा आहे, आत्म्याने त्याची स्तुती करायची आहे. का? की त्यांनी माझं नवस पूर्ण केला. त्यांनी मी नवस केला, त्यांनी माझं मला त्याचं माझी प्रार्थना ऐकली. मी संकटात होते तेव्हा धावा केला आणि त्यांनी माझी प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया. त्याचा गौरव करायला. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा दिवसातून तो काय करायचा माहिती आहे? हे महान पहिलं कार्यामध्ये तो पुढे होता. दिवसातून 7 वेळा तो आराधना करायचा. किती वेळा? 7 वेळा तो परमेश्वराची आराधना करत राहायचा. त्यांनी जीवनामध्ये आपल्या प्रथम प्राधान्य पहिलं महान कार्याला त्यांनी स्थान दिलं होतं, ते म्हणजे देवाच्या आत्म्याने आराधना करणे. आम्ही किती वेळा आराधना करतो? ऍटलीस्ट सकाळी उठल्या तरी आराधना सुरू करा. सकाळी उठल्या देवाची स्तुती करा. ज्यावेळेस म्हणजे दुसरं मी सांगितलं मागाशी, आनंद करणे येशूमध्ये. कशामध्ये आनंद करणे? जगात नाही, पण येशूच्या सहवासात आनंद करणं. येशूच्या मंदिराचा विषय आला, रविवारचा आनंद करणं.
कंटाळा नाही आला पाहिजे. मला असं चला मंदिराविषयी कंटाळा नाही आला पाहिजे. रविवार आला का आनंद झाला पाहिजे. आराधनेमध्ये आनंद झाला पाहिजे. आराधना करताना असा आनंद झाला पाहिजे. त्याच्या सानिध्यात, त्याच्या गीतात, त्याच्या अर्थभरे गीत गात असताना, अन्य भाषा करत बोलत असताना एक आनंद झाला पाहिजे. प्रवास करताना त्याचं गीत गात असताना, गाडी चालवत असताना, टू व्हीलर चालवत असताना, हेडफोन लावून काम करत असताना त्याच्या गीतात, त्याच्या आराधनेत, त्याच्या स्तुतीमध्ये आनंद केला पाहिजे. हालेलुया. पाऊल सांगतो 3रा अध्याय फिलिप्पीकरास पत्र त्याचा पहिलं वचन सांगतं की प्रभू मध्ये काय करा, काय करा म्हणतो. वाचा पटकन लवकर. शेवटी प्रिय बंधूंनो प्रभू मध्ये काय करा, आनंद करा. पुढे अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत कंटाळा करू. हालेलुया. रविवारची आरामाचा 6 वाजले. थोडी झोप घेते. 7 वाजले. थोड्या हुशार थोडं 10 मिनिट झोपतो. 8 वाजले. अरे बाबा चल गाणे चालतात तोपर्यंत फास्टर गाणे गातात, तोपर्यंत जातो तोपर्यंत गाणे होतात. हे आनंदाची गोष्ट नाही, ही कंटाळा आहे. उठायचा कंटाळा, आराधनेमध्ये जॉईन व्हायचा कंटाळा. म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण हे तुमच्या सुरक्षितपणाचे आहे. हालेलुया. प्रभूमध्ये आनंद करणं हे तुमच्यासाठी सुरक्षितता आहे. प्रभूमध्ये आनंद करणं हे तुमच्यासाठी ताकद आहे. प्रभू येशूमध्ये आनंद करणं. माझा येशूमध्ये आनंद काय, मूड चांगला असो किंवा नसो, प्रभू येशूमध्ये आनंद पाहिजे. तुमचं मूड बाहेर काय असू द्या, तुमच्या घरात काय मूड असू द्या, इथं मंदिरात आला ना टाळ्या वाजवा म्हणलं का टाळ्या जोरात वाजवायच्या, नाचा म्हणलं का नाचायचं. येताच दुःख असो काय असो, काय घडलं असेल, काय असेल, विचार काय डोक्यात चालले ते सोडायचं. मंदिरात आले ना, मला इथं मंदिरात तोड नाही का उतरून बसायचं नाही, असं करून बसायचं नाही किंवा तसं नाही. टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या. आनंद करायचं सांगतं, आनंद करायचं. हसायचं सांगतं, हसायचं. का, हे मंदिर येशूचं आनंद करण्यासाठी आहे. हालेलुया. मला सांगा, बोला हालेलुया. तर प्रभूने काय सांगितलं मत्तेच्या ग्रंथामध्ये, आनंद कसा करायचा प्रभूमध्ये, एक तर प्रार्थनेमध्ये, सेवा संध्यामध्ये स्तोत्र करता म्हणतो. ज्यावेळेस मला ते म्हणाले चला मंदिराला जाऊया, स्तोत्र संहिता 110 स्तोत्र संहितामध्ये म्हटलेलं आहे. 122 मध्ये पहिल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हालेलुया. काय म्हणाले ते, ज्यावेळेस मला ते म्हणाले की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. कुठे जाऊ, काय करू, अहो आज कंटाळा आला काय. पण जे महान कार्यामध्ये दुसरी गोष्ट काय की प्रभूमध्ये आनंद करणं हे सगळ्यात मोठं 2 नंबरचं महान कार्य आहे. आणि महान कार्यामध्ये काय, ज्यावेळेस रविवार आला चर्चला जायचं म्हणून कोणी म्हटलं आनंद होतो. काय होतो, यस नाही आनंद होतो. किती जण आनंद होतो सांगा, चर्चला जायचं किती जण आनंद होतो. कंटाळा येतो कुणाला, बाकीचे दिवस उठायला कंटाळा येत नाही, पण रविवार म्हटला का थोडस झोप घेऊ दे. शरीर म्हणतं, आत्मा नाही म्हणत, शरीर म्हणतं थोडीशी झोप घे, जरा विश्रांती घ्या. जाऊ दे, आराधना चालेल, आराधना संपूस तर 5 येतील, 1 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जा. लय विचारात जाऊ दे, पुढच्या रविवारी जाऊ. काय तर रविवारी जाऊ मग काय मान नाही, कसं काय मान नाही. हालेलुया. हालेलुया. असं कोणी म्हटले मान नाही. 6 दिवस काम कर आणि 7व्या दिवशी देवाच्या मंदिरात पाहिजे होतो परमेश्वर. हालेलुया. बोला 6 दिवस परिश्रम करायला सांगितले. मग स्तोत्र करताना काय आनंद होता, ज्यावेळेस कुणीतरी म्हटलं आपण देवाच्या मंदिरात जाऊ, कोणीतरी म्हटलं चल आपण देवाच्या सुवार्तेत जाऊ, चल मंदिरात जाऊ, अगोदर जाऊ, काहीतरी सेवा करू, साफसफाई करू किंवा काय मंदिराविषयी म्हटलं ना, आनंद झाला पाहिजे. प्रेज गॉड म्हणा. मग त्यानंतर दुसरा आनंद करायला सांगितला. मग त्याचा ग्रंथ, त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 11 आणि 12 वचन आपण वाचणार आहोत. प्रभू येशू काय म्हणाला बघा, मत्ती 5वा अध्याय 11 वचन. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्यावर सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. 12 वचन. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.
हालेलुया. ज्यावेळेस लोक तुमची आनंद करायचा काय प्रभूमध्ये केव्हा आनंद करायचा, ज्यावेळेस लोक तुम्हाला येशूमुळे नावं ठेवतील, लोक तुमचा छळ करतील, त्यावेळेस तुम्ही काय करा म्हणाला प्रभू, रडत बसा म्हणाला का? तुमचा छळ होतोय, तुम्हाला नावं ठेवतात, या मंदिरात आनंद करा. घरात कुणी टुचून बोलले, घरात तुमचा कुणी अपमान केलाय, कुणी तुम्हाला फोनवर कुणी नाही का रागाने बोलले, ठेवा साईडला फोन आणि प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा, उड्या मारा घरामध्ये. सासूने टुचून बोलली, सुनबाईने आनंद करा. सासूबाई जरा इथे बोलत काय काय झालं? हालेलुया. तिला मी एवढा अपमान केला पण ती घरात नाचते, ती घरामध्ये आराधना करते. सैतानाला जाळ होईल, जाळ आग होईल, आगीला राख होऊन जाईल सैतान. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग काय की ज्यावेळेस आनंदामध्ये आनंद कुणी करू शकतं, कुणी जरी प्रशंसा केली त्यावेळेस कुणी आनंद देऊ शकतं, कुणीतरी तुम्हाला सन्मान दिला कुणी आनंद होऊ शकतं. पण अपमान जेव्हा होतो येशूमुळे, देवामुळे, प्रार्थनेमुळे, त्यावेळेस सुद्धा आनंद केला पाहिजे. येशू स्वतः म्हणाला माझ्यामुळे, कुणामुळे? लोक तुम्हाला नाव ठेवतील, निंदा करतील, तुमचा अपमान करतील, त्यावेळेस तुम्ही आनंद करा, उल्हास करा. का? स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठं आहे. किती महान प्रभूचं वचन आहे. जगात कुणी तुमचा अपमान करू दे पण आनंद करा. मला तुमचा कोणी अपमान केला, तुम्हाला टुचून बोललं, साईडला या, आनंद करा, थोडं तरी करा. म्हणजे काय वेळ निघणार नाही, काय वेळेस पण करा. का माहितीये, हे अपमान, हे छळ, ह्याच्यापेक्षा सन्मान माझ्या प्रभूकडे आहे. या समस्येपेक्षा माझा प्रभू महान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी बायबलमध्ये पाहतो की दुसरं महान कार्य जे काय की लोक तुम्हाला नावं ठेवतील. म्हणून प्रेषणाचं कृत्य 5वा अध्याय आणि त्यामध्ये काय झालं माहितीये, प्रेषणाच्या कृत्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये आणि पुढं काय म्हटलेलं बघा, 40 वचन. त्यांनी प्रेषितांना बोलवून त्यांना मारहाण केली. काय केली हो? कशामुळे मारहाण केली? येशूमुळे. येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिली. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरण्यात आलो म्हणून आनंद करीत ते रस्त्याने गेले. हालेलुया. काय केलं त्यांनी? मारलं त्यांना. काय केलं? मारलं त्यांना. त्यांना सांगितलं येशूच्या नावाने काही बोलायचं नाही, येशूचं नाव घ्यायचं नाही, येशूची भक्ती करायची नाही इथं, असं त्यांना सांगण्यात आलं. पण त्यांनी काय केलं? येशूच्या नावामुळे आपण अपमानास पात्र ठरलो, येशूमुळे आपला अपमान झाला, त्यामुळं ते आनंद करत तिथे आपल्या घरी तिकडे सगळीकडे गेले. हालेलुया. अहो माझ्या प्रेमाला सन्मान झाला, कुणी आनंद करतो, आनंद होणार. कोणी तुम्हाला गुच्छ दिला, आनंद होणार. पण तुमच्या मनात कुठली जरी गोष्ट झाली किंवा तुमचा अपमान सारखा जरी तुम्हाला झालं तरी तुमचा मूड चेंज नाही झाला पाहिजे, तुमची स्माइल चेंज नाही झाली पाहिजे, तुमचं नाही का आनंदच दिसला पाहिजे, तुमचे डोळे सुद्धा आनंद दिसलं पाहिजे, तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यात तुमच्या डोळ्यात दिसला पाहिजे. हालेलुया. काय कायचे डोळे काय कायचे आनंदित नसतात, काय काय आलं नाही कसे बरे. असं झालं तर झालं, अशा माणसावर सावधारायचं. मला माझ्या शिकवतो ना, काय काय माणसं शिकवतो ना. नवीन अनुभव आला की ती प्रार्थना करायला का महाराज करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग अजून मला अभ्यास करावा लागणार आहे. प्रेज लॉर्ड. मला समोरच पहिला हात पुढे ठेवायचा किंवा जे असं जर बघते ना जेव्हा त्या आतून डोळ्यात काही चालू असतं. वाचायची डोळे, चेहरा सांगतो आनंदित आहे का नाही, चेहरा सांगतो शुद्ध आहे का कपटी आहे, चेहरा सांगतो. हालेलुया. हालेलुया. एखाद्याला सारखं असं बघितलं ना म्हणायचं आतून असंच आहे. प्रभूचे लोक आनंद करतात. अपमान झाला तिला माझा असं नाही करणार. हालेलुया. धन्यवाद प्रभू, अपमान केला माझा असं म्हणा तुम्ही. हालेलुया. 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 काय करू असं काय झालं काय? हालेलुया.
बोला प्रेज लॉर्ड. हे तर त्यांचा अपमान झाला म्हणून ते काय करू लागले, आनंद करू लागले. प्रेज लॉर्ड. अहो जगात तुम्हाला सगळे चांगलं बोलणार नाही किंवा तुमचा प्रत्येक दिवस हा चांगलाच, कुणी सगळे चांगलं बोलतील असं होणार नाही. कधी कुठे तुम्हाला निराश येणार, कुठं तुम्हाला टोचून बोलणार, कुठं अपमान होणार, कोणतरी तुम्हाला महत्व देणार नाही. पण प्रभूमध्ये तुमचा आनंद कमी नाही झाला पाहिजे. हालेलुया. प्रभूमध्ये तुम्ही आनंदच केला पाहिजे. बोला येशू मसीह की हालेलुया. हालेलुया. परिस्थिती काय असो, आनंद करा प्रभू येशूमध्ये. त्याच्यामध्येच तुम्ही आनंद केला पाहिजे. पहिलं महत्व, महान कार्य काय लाईफ मध्ये, आत्मेची सेवा करणं. दुसरं काय की प्रभू येशूमध्ये आनंद करणं. बाकी कशामध्ये आनंद कायमचा नाही, लक्षात घ्या. येशूमध्ये खरा आनंद आहे. बोला का चर्च आमेन. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. आणि म्हणून पुढे एक वचन वाचूया. प्रेषितांचं कृत्य 16वा अध्याय, प्रेषितांचं कृत्य 16वा अध्याय. आणि त्याच्यामध्ये पौल आणि सिला हे देवाची आनंद करत आहेत. 25व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणे गाऊन देवाला स्तुती करत असता. बंदीवान त्यांचे काय होते, त्यांना काय केले, मारले, बेड्या मारल्या, सगळं बांधून ठेवले. प्रभू मधले आनंद काय माहिती, बेड्या बांधल्या, किती जरी अडखळ आले पण ते प्रभू मध्ये आनंद म्हणजे आराधना करायचं ते थांबणार नाहीत. प्रेज लॉर्ड म्हणतात. हालेलुया. बोला येशू मसीह की हालेलुया. अजून काही गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगतो. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 2 वचन. आता याच्यामध्ये कुठला आनंद काय सांगितलाय, ज्यावेळेस समस्या, कुठल्या नाना प्रकारच्या परीक्षा, कुठल्या परीक्षा, नाना प्रकारच्या परीक्षा तुम्हाला तोंड द्यावं लागते, तेव्हा तुम्ही काय करा, मला नाना प्रकारच्या परीक्षा, मोठ्याने मला नाना प्रकारच्या परीक्षा. म्हणजे एकच समस्या नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. जसं तुमच्या, बोलू नका, तुमच्या शेजाऱ्याच्या जीवनात जी समस्या आहे ती तुमच्या जीवनात वेगळी अशी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या तुम्हाला तोंड द्यावं लागतं. समस्या आल्या म्हणून चेहरा उतरून बसू नका, टेन्शन मध्ये बसू नका. किती प्रकारच्या समस्या तोंड द्यावं लागलं पण आनंदच माना त्या गोष्टीमध्ये. याकोब पहिला अध्याय 2 वचनामध्ये म्हटलं आहे, आनंदच माना. काय माना, आनंदच माना. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षेने धीर उत्पन्न होतो. काय होतो, मला विश्वासाची टेस्ट होते, मला विश्वासाची परीक्षा होते. हालेलुया. मला विश्वासाची परीक्षा होते. आता कधी कधी अशी काही समस्या येते, मग 10% प्रकारची समस्या येते, मग देव बघतो विश्वास कसा आहे. टेस्ट, विश्वासाची काय टेस्ट होते. तो म्हणतो 10% समस्या, विश्वास तो तसाच होतो. 50% समस्या आल्या, विश्वासाची तिथं परीक्षा की काय होतं. तो म्हणतो नाही, आनंदच तो करतो. प्रेज लॉर्ड. 70-80-90% समस्या आल्या, विश्वास तिथं काय जणांचा काय होतो, अल्प होत जातो. ते विश्वास तिथं काय होतो, कमजोर पडतो. सर्व काही विश्वासानेच आहे. चमत्कार हा विश्वासानेच आहे. आंधळा प्रभूकडे आला आणि त्याचे आंधळे डोळे रूपांतर झाले आणि चांगले डोळे त्याच्या शरीरात निर्माण झाले. चांगले डोळे त्याला मिळाले फक्त आणि फक्त विश्वासाच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. चमत्कार तुम्हाला प्राप्त करायचा आहे, तो कसा, विश्वासाच्या द्वारे. आमेन. मग विश्वासाची परीक्षा होते, टेस्ट होते त्याची, है ना. पण त्या परीक्षेमध्ये तो विश्वास कसा वाढेल, त्या परीक्षेमध्ये विश्वास कसा जास्त वाढत राहील, आनंद केल्यामुळे. बघा, आनंद जेवढा तुम्ही कराल, जेवढा तुम्ही आनंद कराल तेवढा तुमचा विश्वास वाढेल. जेवढं तुम्ही निराश व्हाल, दुःखित राहाल, तुमचा विश्वास वाढणार नाही, तिथं कमी होणार. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय होणार, तुमचा विश्वास कमी होणार. पण ज्यावेळेस तुम्ही आनंदच करता, तुमचा विश्वास कमी होणार नाही, तुमचा विश्वास अविश्वासामध्ये बदलला जाणार नाही, तुमचा विश्वास मोठा मजबूत होणार. हालेलुया. मग काही लोकांचा विश्वास कमी होतो, काही लोकांचा विश्वास कमीच डाऊन होतो. का,
निराशेत, दुःखात, समस्येत तिथं अडखळे जातात आणि तिथंच ते थांबतात आणि ते आनंद करत नाहीत. इथं तर बायबल सांगतं नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, त्यावेळेस तुम्ही आनंदच माना. का? ही समस्या आली का? माझ्या चांगल्यासाठी आली, कारण ही समस्या अधिक मला मजबूत करणार आहे. हालेलुया. बोला हात उचलून हालेलुया, हालेलुया. दुसरे ग्रंथी 6 अध्याय 10 वचन. दुसरे ग्रंथी 6 अध्याय 10 वचन काय म्हटलं आहे? दुःखी मानलेली तरी सर्वदा आनंद करणार आहे. कसं करणार? जगाच्या लोकांना कळणार ह्याच्या जीवनात दुःख आले, पण आम्ही काय करायला पाहिजे? पौलाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी ताकद काय होती? त्याच्या जीवनामध्ये दुःख, वेदना, त्रास होता. दगडमार त्याला त्याच्या जीवनामध्ये सहन केलेला आहे. खड्ड्यात अनेक वेळा प्रवासात उपासमार त्यांनी सहन केलेले आहे. जहाजामध्ये पाण्यात रात्र दिवस त्याला तिथं राहावं लागलेलं आहे. एखाद्या वेळेस जहाज समुद्रातनं बाहेर अशा सुनसान बेटावर त्याला तिथं काढावे लागलेले काही दिवस. पण तरी पण पौलाची एक जीवनामध्ये एक मोठं महान कार्य त्याच्या जीवनामध्ये पाहतो आणि ते आम्ही शिकलं पाहिजे. पौल देवामध्ये, येशूमध्ये आनंदी होता. कसं आहे तुम्ही म्हटलं, तुम्ही मारायचं मी येशूमध्ये आनंदी नाही. पण समस्या आहे समस्या. दुःखी मानलेले आहे पण मी आनंद करणार आहे. तो म्हणतो दुःखी मानलेले तरी सर्वदा काय करणार आहे? आनंद करणार आहे. सर्वदा काय करणार आहे? दरिद्री मानले तरी पुष्कळाला सदन करणारे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारचं त्याचं जीवन बघा. गरीब मानलेले, गरीब दिसतोय पण ती गरिबी त्याला दुःखी करू शकत नव्हती. त्याला कमी पडलंय, कुठं उपाशी मरतोय पाऊल. तुम्हाला कुठली अशी समस्या येऊ आली, अशी परीक्षा आली, पण ती समस्या तुम्हाला आनंदामध्ये थांबवू शकत नाही. जर तुम्ही या महान कार्य जर तुम्ही हातात घेतलं, देवामध्ये आनंद करायला आत्मा जर तुम्ही घेतला, तर तुम्ही कधीच निराश होणार नाही. बायबल सांगतं आनंद ही मोठी ताकद आहे. बायबल सांगतं आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. उत्कृष्ट काय आहे? औषध आहे. हालेलुया. बोला हात उंच करून हालेलुया. काही लोक निराश होऊनच आजाराला आमंत्रण देतात. काही लोक जास्त निराश, हताश, सारखं फुगून रुसून या सर्व आनंदाला गमावतात. पण त्यांना हे कळत नाही, जर ते प्रभूमध्ये आनंद करू लागले तर ते सगळ्यात मोठे शक्तिशाली होणार आहेत. प्रेज गॉड. बोला हालेलुया. रोमकरास पत्र त्याचा 12 अध्याय 12 वचन वाचून तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. रोमकरास पत्र त्याचा 12 अध्याय 12 वचन. आशेने हर्षित व्हा. काय म्हटलं आहे? आशेने काय व्हा? हर्षित व्हा. संकटात काय करा? धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर राहा. आशेने कसे व्हा? हर्षित व्हा. कुणावर आशा ठेवा? त्याच्यावर आशा ठेवून काय व्हा? हर्षित व्हा, आनंदित व्हा. हालेलुया. कुठलीही समस्या येऊ, काय करायचं? साईडला जाऊ. ही समस्या माझ्या पुढे काहीच नाही, कारण या समस्येपेक्षा महान माझ्या बरोबर आहे. त्याचं नाव येशू आहे. हालेलुया. एखादा कठोर माणूस काय बोलायला लागला, कर्जदार आला, काय बोलला, साईडला काय नाही करायचं. हा काय नाही माझ्या बरोबर, याच्यापेक्षा महान श्रेष्ठ येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. समुद्र पुढे आला, समुद्रासारखं संकट तुमच्या पुढे आले तर तुम्ही म्हणायचं हे समुद्र काहीच नाही माझ्या बरोबर. समुद्राचे 2 भाग करणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. येरूसारखी भिंतीसारखं संकट आलं, काय सुद्धा मार्ग नाही, कुठंच मार्ग नाही जाण्याचा, तरी त्या भिंतीकडे बघून हसा. ही भिंत काहीच नाही, मी येशूमध्ये आनंद करतो, कारण या भिंतीचा चुरडा करणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. असं कबूल करा, तुम्ही आनंद करा प्रभूमध्ये. कसा हसा तसं का? मला दुःख नाही या भिंतीकडे पाहून. ही भिंत माझ्या पुढे थांबू शकत नाही. ही संकटाची भिंत माझा देव एका क्षणात चुरडा करणार आहे. आज तुम्ही कुठल्या भिंती पुढे, तुमच्या पुढे कुठली भिंत आहे? तुम्ही त्रासले आहात काय? कुठली समस्याची भिंत तुमच्या पुढे आहे का? कुठल्या घरामध्ये अशा काही भिंती आहेत का तुमच्या, त्या समस्या निर्माण करत आहेत? घरामध्ये, कुणाच्या घरामध्ये द्वेषाची भिंत आहे, कुणाच्या घरामध्ये भांडणाची भिंत आहे, कुणाच्या घरामध्ये आमुष्याची भिंत आहे.
अंबुजा की दीवार तुटेगी नहीं. मग त्याच्यात प्रेम येतं आणि म्हणतं एक दीवार तोडेगी. मग ती बॉम्ब लावतो धाड. भैया ये दीवार टूटती क्यों नहीं? टूटेगी कैसे? अंबुजा से भी नहीं, लेकिन अंबुजा से भी महान परमेश्वर हमारे साथ है. वो दीवार को तोड़ देने वाला परमेश्वर है. आम्ही मराठी चर्चा में कोणत्याही भिंती तुमच्या घरामध्ये असू द्या, भांडणाची भिंत, मतभेदाची भिंत, किरकिरीची भिंत, द्वेषाची भिंत, अपयशाची भिंत, समस्याची भिंत, कर्जाची भिंत, या सगळ्या भिंती तोडणारा देव महान तुमच्या बरोबर आहे. म्हणून आनंद करा. हालेलुया, हालेलुया. देव महान आहे. बघा, देव माझ्यावर महान आहे. जगातल्या सगळ्या गोष्टीपेक्षा म्हणा मोठे म्हणा, जगातल्या सगळ्या गोष्टीपेक्षा, जगातल्या सगळ्या गोष्टीपेक्षा माझा देव महान आहे. त्याचं नाव येशू आहे. आणि तो माझ्या बरोबर आहे. आणि तो माझ्यामध्ये राहतो. प्रेज लॉर्ड. शेजारच्याला म्हणा, मला शेजारच्याला समस्या कुठली पण आली हसा. पहिला हसा. हे समस्या, हे समुद्र, हे समुद्र, हे समस्या. अरे तुझ्यापेक्षा देव महान आहे माझा. तू समुद्र काय, माझा देव समुद्रात दोन भाग करतो. रिपोर्ट आला कॅन्सर, कॅन्सर, कॅन्सर. हे कॅन्सर तुला मी हसतो का? तुझ्यापेक्षा महान येशू माझ्या बरोबर आहे. तुला हरवणारा येशू माझ्या बरोबर आहे. मी आनंद करतो. तो कॅन्सर मला काय करू शकत नाही. आणि विश्वास आहे तुमचा, तुमचा विश्वास पाहिजे. बघा, तुमचा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. कॅन्सर सारखे रोग सुद्धा येशू बरं करणारा देव आहे. पण तुमचा विश्वास पाहिजे. कुठलाही आजार असेल तो बरं करणारा देव आहे. काय पाहिजे? काय विश्वास पाहिजे? या समस्येपेक्षा माझ्यामध्ये देव महान आहे. हालेलुया म्हणा, बोला हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून त्या ठिकाणी आशेने हर्षित व्हा म्हटलेलं आहे. कशाने व्हावं हर्षित? आशेने. आता स्तोत्र संहिता एक दुसरा मुद्द्याचं पूर्ण करू. स्तोत्र संहिता 145 अध्याय, स्तोत्र संहिता 145 अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण वाचूया. काय म्हटलेलं आहे? हा, हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरी गाईन आणि मी सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. आमेन. प्रभू मध्ये आनंद करणं म्हणजे देवाचा धन्यवाद करणं. हालेलुया. मग पुढं मी प्रति दिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचं काय करीन? स्तवन करीन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि 146 अध्याय त्याच्यामध्ये दुसरं वचन मध्ये म्हटलेलं आहे, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचं स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तोत्र करीन. हालेलुया म्हणा, म्हणा स्तोत्र गाणारे व्हा, स्तोत्र गाणारे व्हा. स्तोत्र गाणारे म्हणजे माहितीये, तुम्ही स्तोत्र गाणारे म्हणजे आनंदाचे गीत गाणारे आहात. तुम्ही विलाप गीत गाणारे माणसं नाही, तुम्ही स्तोत्र गाणारे व्यक्ती आहात. महान कार्य म्हणजे काय? की स्तोत्र गाणारे, स्तवन करणार. आमेन. म्हणून स्तोत्र काय म्हणतो? माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचं स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तोत्र गाईन. स्तोत्र, विलाप नाही बरं. हालेलुया. तिसरा मुद्दा आहे विवेकाला स्तोत्र, त्याचा 3रा अध्याय. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की 4थं वचन म्हणजे आपण 3ऱ्या वचनामध्ये 3रा शेवटच्या भागात पाहिलं की देहावर भरोसा न ठेवता आहे. कशावर? 3रं महान कार्य काय करायचं की कधीच देहावर भरोसा ठेवायचा नाही. कारण देहावर भरोसा ठेवणं म्हणजे कोणाला काय म्हणायचं या ठिकाणी माहितीये का? पौल म्हणायचा की तुम्ही येऊ दे ना, मी येऊ दे. मग पौलाने डिग्री घेतली पुरुषाची, नियमशास्त्रा संबंधाने पुरुषी म्हणजे शास्त्रामधल्या विद्वान व्यक्ती म्हणलं तर पुरुषी. मग पौल म्हणतो की तुम्ही काय वचन जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजतील. तर तुम्ही त्यामध्ये प्रेषितांची कृत्य 21वा अध्याय आणि 39 वचन जर तुम्ही काढलं तर त्या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी परत फिलिप्पी कागदपत्राकडे येऊया. एक ठिकाणी तो असं म्हणतो की मी गिलगातील तास्कर यहुदी आहे, हलक्या सलक्या नगराचा राहणारा नाही. मी आपल्या विनंती करतो की
या लोकांबरोबर मला बोलण्याची परवानगी द्या. तो म्हणतो मी हलक्या सलक्यामधला नाही, नाही का, मी हलक्या सलक्यामधला नाही, मी यहुदी आहे. काय आहे म्हणाला? एका ठिकाणी तो म्हणतो की मी दुसरे ग्रंथी आणि त्याचा 11 मध्ये 22 मध्ये तो म्हणतो मी इब्री आहे. मी काय आहे? एका ठिकाणी तो म्हणतो की मी पुरुषी पण आहे. मी सेवक, ते सेवक आहे तर मी सेवक आहे. ते प्रेषित आहे तर मी प्रेषित आहे. त्यांनी दुःख केलं, सहन केलं तर त्याच्यापेक्षा जास्त मी दुःख सहन केलं. या सगळ्या गोष्टी पौलाने केल्या. त्यांनी सगळ्या नियमशास्त्र संबंधाने फिलिप्पियराच्या पत्राला 3 अध्यायाकडे या 14 वचनात म्हणतो तरी देहावर भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवा असं वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला. कुठला सुंता? म्हणजे एक शरीराचा भाग देवासाठी देणं, म्हणजे शारीरिक गोष्टी, शरीराने जे काही गोष्टी करण्याबाबतीत, पण त्याचा त्या गोष्टीवर भरोसा नाही. तो म्हणतो मी शरीरावर भरोसा ठेवणारे मी नाही, आम्ही फक्त भरोसा ठेवणारे येशूवर आहोत. प्रेज लॉर्ड करा. म्हणजे त्याचं म्हणणं काय? मी शास्त्री, मी पुरुषी झालो, पुरुषीप्रमाणे मी ती सगळं डिग्री घेतली. तो म्हणतो की मी एवढं वचनाचं शिक्षण घेतलं, मी सगळं शारीरिकरित्या. तो पुढे म्हणतो बघा, आणि पुढे तो म्हणतो इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला, तो म्हणतो इब्रायचा इब्री म्हणतो. नियमशास्त्राच्या दृष्टीने पुरुषी. आज ते विषय म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी म्हणाल तर निर्दोष ठरलेला असा तो होता. या सगळ्या बाबतीमध्ये तो या सगळ्या गोष्टीवर त्याचा भरोसा नाही. तो म्हणतो की नियमशास्त्रा संबंधाने जरी मी निर्दोष नाही का आहे किंवा इब्री आहे, पुरुष आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या मला तारण देऊ शकत नाहीत. ह्या मला नाही का, ह्या गोष्टी मी प्राप्त करून सुद्धा मी आनंदी नाही. मी एकच गोष्टीमुळे आनंदी आहे, ती म्हणजे येशू ख्रिस्ताला प्राप्त केल्यामुळे मी आनंदी आहे. हालेलुया. म्हणून तो पुढे म्हणतो की 7 वर्षामध्ये तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. म्हणजे हे डिग्री, हे पद, हे सन्मान, त्यांनी ते सगळं त्यांनी काय केलं? गमावलं. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडल्या. का? की मला डिग्री कामाची नाही, मला डिग्री नको, मला हे पद नको, जे ख्रिस्त विरोधात नाही का तिथं तो त्याला सगळा अधिकार मिळाला होता, हे मला सगळं नको, मला ख्रिस्त प्राप्त करायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टीवर त्याचा भरोसा नव्हता. मला सांगा, देव डिग्री बघून तुम्हाला आशीर्वाद देणार का तुमचा ईश्वर विश्वास बघून आशीर्वाद देणार आहे? देव तुमची संपत्ती बघून तुम्हाला जवळ करतो का तुमचा विश्वास? डिग्री वगैरे काय देवा पुढे नाही. तो म्हणतो मी या सगळ्या गोष्टी मला लाभाच्या होत्या. ते पद, ते सन्मान, पुरुषीचा सन्मान नाही का, मग त्या मंदिरामधला सन्मान, इस्रायल यहुदी लोकांमधला सन्मान, जगातला सन्मान. लक्षात घ्या, जगातला सन्मान हा तात्पुरता आहे, स्वर्गातला सन्मान कायमचा आहे. लक्षात घ्या. हालेलुया. म्हणतात समजा, जगातला सन्मान तात्पुरता आहे, जगात तुमची थोडीशी प्रशंसा आहे, टेजवर कुठं गुलाबाचं गुच्छ आहे, पण बायबल हे सांगतं गवत सुकते, फुल कोमसतं, पण देवाचं वचन कायमचं आहे. मला की आम्ही सगळं हालेलुया. म्हणजे गवत म्हणजे कशाला उपमा दिली? शरीराला दिली आहे, मानवीयतेला दिली आहे, जगातल्या सगळ्या गोष्टी दिली आहे. म्हणजे जगातले पद, हे जगातलं जीवन, हे जगातलं शरीर, हे जे शरीर आहे हे सुकणार आहे, कोमजून जाणार आहे, पण देवाकडून मिळणारं जीवन, देवाकडून मिळणारा आशीर्वाद हे कायमचा आहे. हालेलुया म्हणा. म्हणून गवत सुकतं का नाही? गवत फुल कोमसतं का नाही? कोणतं तुम्हाला मोठ्या गुच्छ दिला, तो आता दिला, तो उद्या सुकणार आहे, पण देवाकडून मान, सन्मान आणि देवाकडला जे आशीर्वाद आहे हा कायमचा आहे. म्हणून बायबल सांगतं गवत सुकतं, फुल कोमसतं, पण माझ्या देवाचं वचन कायमचं आहे. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. मग तो म्हणतो की 8व्या वचनामध्ये, 8वं वचन वाचा, फिलिप्पियराचं पत्र 3 अध्याय 8वं वचन. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानीस असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लिहितो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. काय प्राप्त व्हावा? आम्ही चर्च बुडवतो जगातल्या लाभापायी, प्रार्थना बुडवतो जगातल्या लाभापायी, पण त्यांनी डिग्र्या सगळं नाही का, सगळ्या गोष्टी कचरा त्यांनी समजल्या, कचऱ्याच्या पेटीत टाकून दिल्या. मला त्याला फक्त एकच पाहिजे होतं, मला ह्या दैही गोष्टीवर विश्वास नाही, मला ख्रिस्त प्राप्त व्हावा, माझा त्याच्यावर विश्वास आहे.
येशूच ख्रिस्त माझा लाभ आहे. आमेन. की जर मात्र हात उंच करू, येशू ख्रिस्तच माझा लाभ आहे, माझा फायदा आहे. येशूच माझा फायदा आहे, त्याला मला प्राप्त करायचा आहे. प्रेज लॉर्ड. लाईफ मध्ये तुम्ही कधीच खाली पडणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड म्हणा. तर या ठिकाणी एक वचन वाचूया. रोमकरास पत्र 2 अध्याय 29 वचन. परंतु जो आंतर यहुदी तो यहुदी होय आणि लेखाप्रमाणे व्हायची ती सुद्धा नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुद्धा होय, अशांची प्रशंसा माणसाकडून नव्हे देवाकडून होते. प्रेज लॉर्ड. नावाला ख्रिश्चन असून फायदा नाही, नावाला ख्रिस्ती असून फायदा नाही. आम्ही पिढ्या पिढ्याचे ख्रिस्ती आहोत. काय झालं? आम्ही 20-20 वर्ष प्रार्थना नाही. मग काय झालं? 20 वर्ष झालं, मग काय झालं? हालेलुया. प्रेज लॉर्ड. जी जुने ख्रिश्चन तर असंच म्हणतात, तुम्ही काय आणि पिढ्यान पिढ्या सर्टिफिकेट आमचं पिढ्यान पिढ्या ख्रिश्चन, पिढ्यान पिढ्या गेली पण पिढ्या नाही सुटल्या. काय हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. चेहऱ्यावर त्यांचा आनंद दिसणार नाही तुम्हाला ख्रिस्ताचा. प्रेज लॉर्ड. उठून उभं राहूया आपल्या जागेवर. हालेलुया. आपल्या जागेवर डोळे बंद करा. 5 मिनिटं देवाच्या आत्म्याला मोकळीकता द्या. सगळेजण जागेवर उठून उभं राहा आणि थोडा वेळ देवाच्या आत्म्यामध्ये अन्य भाषा जर तुम्हाला देवा दिली, अन्य भाषेने प्रार्थना करा. तुम्ही नवीन आला असाल तरी पण विश्वास ठेवा, जगातल्या या गोष्टी क्षणिक आहेत पण देव कायमचा आहे. आमेन. चला डोळे बंद करा, थोडस प्रार्थना करा, मुखातून आवाज काढा. डोळे बंद करून मन लावा देवाकडे. देवाच्या आत्म्याला काम करू द्या. एखादा शबाला आवाज काढा. कुणी पण बसू नका. देवाचं वचन तुम्ही ऐकलंय. Shabla barandro shakala dra ba 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 ba. Shabla dro sikandro ba 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 ba. Primantra ma shakandro boro boro ba 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 ba. चला 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 प्रार्थना करा, प्रार्थना करा. आता जीवनामध्ये महान कार्याला प्राधान्य पहिलं महान कार्य देवाच्या आत्म्याने सेवा करणं, आत्म्याने आराधना करणं, पवित्र आत्म्याने प्रार्थना करणं. निकला बारा खांद्रो शाकाला बाला बाला. पवित्र आत्मा वेलकम, होली स्पिरिट वेलकम. प्रार्थना करण्यासाठी मदत कर पवित्र आत्मा. प्रार्थना करण्यासाठी मदत कर पवित्र आत्मा. मुख उघडण्यासाठी मदत कर पवित्र आत्मा. इखांद्रो बोशा भा 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 ला भा भा भा. होली स्पिरिट तू मध्यस्थी करतोस पवित्र आत्मा, तू हात भागवतोस पवित्र आत्मा. वेलकम होली स्पिरिट इन द नेम ऑफ जीसस. तुला रेज करताय होली स्पिरिट. हे दावर प्रत्येकाचा निकलामा शाट्रो मात्रो खाते रे 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 लाब्रा बा शाकला बा शाकला बा शाकरा बा 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 बा. होली स्पिरिट मदत कर. देवाच्या मर्जीने प्रार्थनेमध्ये चालू प्रत्येकाला, देवाच्या मर्जीमध्ये सेवेमध्ये चालू प्रत्येकाला पवित्र आत्मा. आराधनेमध्ये चालू पवित्र आत्मा, सेवेमध्ये चालू पवित्र आत्मा. लेब्रा बा 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 बा. देवाचा आत्मा आज उतरलाय. चला बोला आपल्या आवाज काढून मुखात. देवाचा आत्मा काम करत आहे. विचार काय पण असतील विचाराला जागा देऊ नका. बोलत राहा अन्य भाषा. विचार येत राहतील, जातील विचार मनात येतात, विचार जातात, पण अन्य भाषा बोलवायचं थांबू नका. आत्म्यात प्रार्थना करायचं थांबू नका. स्तुती करायचं थांबू नका. रा भा ठा 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 हसून आनंद करून काय वसवस बोला अन्य भाषा. ला भा भा शाक ला भा रा भा रा भा हे 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 ले रे पो 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 शा भा टा 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 भा ला भा भा रे खाना खो बो से हे रे रे फायर होली स्पिरिट. शाबाला भा शाकरा भा रा भा रा भा शाबा भा हे भा सेगला भा शब्द बो. आनंद दे पवित्र आत्मा. खरा आनंद दे आगे पवित्र आत्मा. खरा आनंद दे पवित्र आत्मा. खरा आनंद घेऊन ये पवित्र आत्मा. प्रत्येकामध्ये उत्तर पवित्र आत्मा. ला भा भा रा भा रा भा रा भा. पवित्र आत्मा तू आनंदाचा आत्मा आहे. पवित्र आत्मा तू जॉय देतोस, आनंद देतोस, उल्हासाने भरतोस. पवित्र आत्मा खरा आनंदाने येशूमध्ये, येशूमध्ये आनंदाने भर, येशूमध्ये सामर्थ्याने भर, येशूमध्ये उल्हासाने भर. ला भा रा भा रा भा रा भा
मी तुला रिलीज करते पवित्र आत्मा तुझ प्रत्येक शरीर तुझं मंदिर आहे. येशूच्या नावात कार्य कर, येशू ख्रिस्ताच्या नावात कार्य कर, येशू ख्रिस्ताच्या नावात कार्य कर. राबा राबा बंधन तुटत आहे, बंधन तुटत आहे तुमच्यावरले. समस्या निघून चालल्या, समस्या पुढे हसा त्या समस्येला, त्या समस्या पुढे धन्यवाद करा. त्या समस्येच्या अवतीभोवती निराश होऊ नका, त्या समस्येच्या भोवती आराधना करत फिरा. यरीहोची भिंत उभी राहिली, इस्रायल लोकांपुढे यरीहोची भिंत उभी राहिली, पण ते यरीहोच्या कडेने देवाची आराधना करत फिरू लागले. त्या समस्येची भिंती, ही यरीहोची भिंत, त्या भिंतीच्या कडेला हो ते आराधना करत फिरू लागले. हो 7 दिवस ते देवाची आराधना करू लागले. हो राबा रा रा रा. आणि 7व्या दिवशी त्यांनी मोठा जयघोष केला, त्यांनी मोठा जयघोष केला. आणि बायबल सांगतं ती यरीहोची भिंत खाली पडली. हालेलुया. राबा बाबा यरीहोची भिंत खाली पडली. कशी पडली? देवामध्ये आनंद केल्यामुळं, स्तुती आराधना केल्यामुळं, प्रार्थना केल्यामुळं. राबा ठा 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 ठा. टाळ्यावर धन्यवाद द्या. हालेलुया 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 हालेलुया. शबाला बाला 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 बाला. प्रभूमध्ये आनंद करू, प्रभूमध्ये आनंद करू. राबा बाबा राबा लाबा राबा लाबा राबा लाबा राबा लाबा. शबाला बाला बाला राबा राबा लाबा लाबा. किजन तयार आहे आनंद करायला, किजन तयार आहे थोडासा आनंद करूया. देवाचा जिथं आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. हालेलुया. आपण प्रवचन झाल्यामुळे आनंद करू ना, मोकळं व्हा प्रभू येशूमध्ये. हालेलुया. आवाज येतोय. हालेलुया. तुम दिल में से बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, आप में शाप मेरे चट्टे बन गए. तुम दिल में से बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, आप में शाप मेरे चट्टे बन गए. दिल में जाने और धोखे आंखों में तू है, दिल में जाने और धोखे आंखों में तू है, दिल में जाने और धोखे आंखों में तू है, और धोखे आंखों में तू है. तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है.
जीवन में सलाम करे दिल में जाने होठों में आंखों में तू है दिल में जाने होठों में आंखों में तू है दिल में जाने होठों में आंखों में तू ही है तू ही है तू ही यीशु तू ही है हालेलुया हालेलुया बोला हालेलुया यीशु तू ही है मेरे दिल में मेरी जान में मेरे होठों पर मेरी आंखों में मेरे मन में यीशु तू ही है तालियों से प्रभु का धन्यवाद दिया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु के नाम पर से कल ब्लेस कर पिता परमेश्वर ब्लेस कर प्रत्येकाला आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू या 3 महान कार्याची गोष्ट ज्यांनी ऐकले त्यांना तू ब्लेस कर आणि ते कार्य करण्यासाठी मदत कर अजून पुढे काय महान कार्य आहे त्याला महत्त्व आम्ही दिलं पाहिजे ते आम्ही शिकणार तो आम्हाला शिकव देवा तुझं गौरव होऊ दे येशूच्या नावात प्रार्थना करतो आमेन